मराठी बालभारती इयत्ता दुसरी धडा 30वा अशी ही मुले. वसीम सकाळी लवकर उठतो, पटकन अंघोळ करून चटकन तयार होतो. जेवणाचा मात्र त्याला भारी कंटाळा. जेवणासाठी नेहमी टंगळमंगळ करत राहतो. वसीमला तुम्ही काय सांगाल? मुक्ता शाळेत वेळेवर जाते, बाईंनी शिकवलेलं समजून घेते, मनात येणारे सारे प्रश्न विचारते, खूप खेळते, हुंदडते. अंघोळीला मात्र काकू करते. कुणी अंघोळ करायला सांगितलं की नळाला पाणीच आलं नाही तर किती मजा येईल असं तिला वाटतं. मुक्ताला तुम्ही काय सांगाल? शिरीषला पसारा करायची फार सवय. दप्तर असो की कपड्यांचं कपाट, घर असो की शाळा, त्याचा पसारा संपतच नाही. पण शिरीषचं अक्षर मात्र एकदम सुरेख. इतकं सुंदर अक्षर वर्गात कुणाचं नसेल. त्याची वही उघडली की पाहणारा खुश होतो. शिरीषला तुम्ही काय सांगाल? झाडावर चढणं हा ॲनीचा आवडता उद्योग. जगातली सगळी झाडं पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी आणि मुलांना वर चढण्यासाठी बनली आहेत असं तिला वाटतं. जर ती झाडावरून पडली तर ती मुळीच घाबरत नाही, पण उंदीर पाहिला की ती धूम ठोकते. मी वाघासमोर थांबेन, पण उंदीर बाप रे असं ती म्हणते. तुम्ही कोणाला घाबरता? सेगना शाळेत लगबगीनं जाते. शाळेत पोचली की गोष्टींची पुस्तकं वाचायला लागते. जितक्या आवडीनं गोष्टी वाचते तितक्याच आवडीनं उडणारे पक्षी पाहते, त्यांची चित्रं काढते. पण एकाच जागेवर बसून राहायचा तिला फार कंटाळा येतो. तुम्ही सेगनाला काय सांगाल? जमीला झकास गाणं म्हणते. मित्रमैत्रिणी तर तिला जगातली सगळ्यात चांगली गायिका समजतात. इच्छा नसताना जमीलाला पाहुण्यांसमोर गाणी म्हणायला सांगितलं की तिला ते मुळीच आवडत नाही. मग मुद्दाम भसाडा आवाज काढून ती गायला सांगणाऱ्यांची फजिती करते. जमीलाला तुम्ही काय सांगाल?